धारदार लेखणी, प्रक्षोभक विचारसरणी, तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज। वाशिंद परिसरात दाम्पत्यावर हल्ला, पतीचा हात फ्रॅक्चर। विचार मंथन न्यूज, प्रशांत गडगे। शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास आसनगाव येथे एका दाम्पत्यावर मोटारसायकलस्वारांनी रस्ता अडवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात पतीचा हात फ्रॅक्चर झाला असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार निलेश पुंडलिक आगिवले, वय 35, रा 100 लक्झारिया, आसनगाव हे आपल्या पत्नी प्रतीक्षा व 4 वर्षीय मुलीसह राहतात। निलेश मुथूट फायनान्स कंपनीत नोकरी करतात, तर त्यांची पत्नी प्रतीक्षा यांचे वाशिंद येथील रविराज प्लाझा मॉलमध्ये कॉस्मेटिकचे दुकान आहे। शनिवारी सुट्टी असल्याने निलेश यांनी पत्नीला दुकानावर सोडण्यासाठी मोटारसायकलवरून जात असताना डायमंड हॉटेलजवळ एक मोटारसायकलस्वार मोबाईलवर बोलत गाडी चालवत असल्याने निलेश यांनी त्याला सावध केले। याचा राग येऊन त्या इस्माने शिवीगाळ केली। प्रतीक्षा यांनी त्या इस्माला ओळखले असता तो वेहळोली येथील स्वप्नील अनिल देसले असल्याचे समोर आले। यानंतर वेहळोली फाट्यावर स्वप्नील देसले व त्याचा भाऊ किरण देसले यांनी निलेश यांची गाडी अडवून शिवीगाळ करत निलेश यांना मारहाण केली। लाकडी काठीने मारहाण करत त्यांच्या उजव्या हातावर गंभीर दुखापत केली। प्रतीक्षा यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की व चापटी मारण्यात आली। हल्ल्यानंतर दोघे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। जखमी निलेश यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंद येथे दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले। तेथे डॉक्टरांनी त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे निदान केले। या प्रकरणी वाशिंद पोलीस ठाण्यात स्वप्नील देसले व किरण देसले यांच्या विरोधात मारहाण, धमकी, शिवीगाळ यांसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती वाशिंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंडाळेकर यांनी दिली।